लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील बोलठाणा येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या बांधकामावरून निर्माण झालेला पेच अधिकच चिघळला असून ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण दुसऱ्या दिवशीही कायम आहे। ग्रामपंचायतचे सत्ताधारी व विरोधक हे दोन्ही गट शिवसेनेचेच असल्याने गटबाजी तीव्र झाली आहे। ग्रामस्थांच्या मागणीनुसार ग्रामपंचायत कार्यालयाचे बांधकाम तळमजल्यावर व्हावे, जेणेकरून वृद्ध, अपंग व महिलांची गैरसोय होणार नाही, असे निवेदन ग्रामपंचायत अधिकारी RM मगर यांना देण्यात आले। मात्र ठरल्याप्रमाणेच बांधकाम होईल असे स्पष्ट करण्यात आले। दरम्यान 8 सप्टेंबर रोजी सकाळपासून माजी ग्रामपंचायत सदस्य मनोज रिंढे यांनी अन्नत्याग आमरण उपोषण सुरू केले असून त्यांना माजी सभापती राजेंद्र नहार, भाजपाचे चांगदेव बाळू वाघ, सुभाष नहार, गोकुळ कोठारी, अमित नहार, ईश्वर रिंढे, अनिल नवले, बाळासाहेब व्यवहारे यांच्यासह ग्रामस्थांचा पाठिंबा लाभला आहे। नांदगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले, परंतु जोपर्यंत बांधकाम तळमजल्यावर होत नाही आणि सुरू असलेले काम थांबत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही, गरज पडली तर मरण पत्करेन, असा निर्धार मनोज रिंढे यांनी व्यक्त केला। प्रशासकीय वर्गाकडून याबाबत कोणतीही ठोस भूमिका मांडली गेली नाही। ग्रामपंचायत अधिकारी व गटविकास अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली, त्यामुळे या कामात काही गौडबंगाल असल्याचा संशय ग्रामस्थ व्यक्त करत आहेत। या वादग्रस्त प्रकरणाचा शेवट काय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आपलं नाव काय? अमित राजेंद्र नहार। उपोषण करते कोण आहे? मनोज श्रीराम रिंढे। आपली प्रमुख मागणी म्हणजे कोणची आहे? आमची मागणी प्रमुख एकच आहे, ग्रामपंचायतचं जे कार्यालय ते खाली झालं पाहिजे, जमीन लेवल झालं पाहिजे, सर्वसाधारण लोकांना तिथे सुलभ एंट्री झाली पाहिजे। आता त्याच्यात मी तुम्हाला एक विषय असा होतो, मला जी माहिती मिळाली, या ग्रामसभा माझ्याकडची तुमची ग्रामसभेची नोटीस आलेली माझ्याकडे, याच्या अगोदर ग्रामसभा झालेली आहे, मिटिंग पण झालेली आहे, त्यांचे प्रस्ताव नाशिकला गेलेले आहे, जिल्हा परिषदला प्लॅन पण त्याच्यानुसार झालेला आहे। त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? ग्रामसभेच्या ठराव करताना ग्रामपंचायत पाडायच्या अगोदर जर तो विषय पत्रिकेवर जर ठराव घेतला असता तर तिथं काहीतरी चर्चा झाली असती। तो परस्पर कागदावर लिहिलेला ठराव आहे आणि कागदावर लिहिलेला ठराव हे कागद जेव्हा इकडून तिकडे फिरतात, बोलठाणून नाशिकला गेले असतील, मुंबईला गेले असतील, कळायला तर पाहिजे ना ग्रामस्थांना हे कागद गेलेले काय ठराव झाले। म्हणजे याचा अर्थ जो ठराव झाला आणि मासिक सभा जी झाली ती बोगस झालेली आहे, 100% बोगस झाली। फक्त कागदोपत्री दाखवली, तुम्हाला लोकांना काही माहित नाही। म्हणजे तुम्हाला मासिक सभेमध्ये अशी परिस्थिती आहे, सर्वसाधारण पब्लिकला तर इंटरेस्ट नसते, तिथे फक्त ग्रामपंचायतचे सदस्यांचंही असं म्हणणं आहे तर त्यांना अंधारात ठेवून त्यांना चुकीची माहिती देऊन तत्कालीन ग्रामसेवक असतील, सरपंच असतील, कोणी पदाधिकारी असतील, त्यांनी चुकीची माहिती देऊन ते ठराव त्यांच्या सह्या घेऊन टाकलेला आहे। बरं, आता विषय असा आहे, तुमची जी आता मागणी आहे त्या मागणी संदर्भात तुम्ही व्हिडिओ वगैरे कोणी तुम्ही आलते का, भेट द्यायला कोणी आलतं का? आमच्याकडे आतापर्यंत व्हिडिओ साहेब येऊन गेले, ग्रामसेवक येऊन गेले। त्यांचं काय मत झालं? त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? त्यांचं म्हणणं आहे हे कायद्याच्या चौकटीत आम्ही त्याच्या बाहेर काम नाही करू शकत। आता परिस्थिती अशी 1 कोटी रुपयाचं काम झालं, यांचे सगळे टक्केवारी राहतात, हे सगळ्या टक्केवारीसाठी आमचा एकदम सरळ सरळ आरोप कायदी सत्य परिस्थिती सगळ्याला माहिती। हो बरोबर, त्यामुळे ते उपोषण करण्याची बाजू। बरोबर, याच्यामध्ये मुद्दा एकच आहे, आता समजा तुमचा हे जो ग्रामसभा झालेली तुमच्यावली ही माझ्याकडे जी नकल आलेली त्या 1.5 वर्ष उरेल तिला, बरोबर, पण त्याची अंमलबजावणी ग्रामपंचायतीने केली नाही, याचा अर्थ असा होतो त्यांनी जर अंमलबजावणी केली असती। 26 जानेवारी 2024ला ग्रामसभा झाली, ग्रामसभेमध्ये स्पष्ट ठरलं की ग्रामपंचायत कार्यालय हे खाली तळमजल्यावर घेण्यात यावं। तुम्ही गाळे करा, वरती काय करा, तो प्रश्न वेगळा आहे। ग्रामपंचायतकडे पैसे शिल्लक असले ग्रामपंचायत काही बांधू शकते। दुसरा विषय, त्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक, तत्कालीनची बॉडी असेल त्यांनी थोडक्यामध्ये गावाचा अपमानच केलेला आहे ना। जर ग्रामसभा झालेली आहे, 26 जानेवारीला ग्रामसभा होते आणि तुम्ही फेब्रुवारीमध्ये त्याला कार्यारंभ आदेश देता, म्हणजे ग्रामसभेला आलेल्या नागरिकांना खेराची टोपली झाली ती एक प्रकारची। आपलं नाव काय भाऊ? गोकुळ कोठारी। आमचं एकच म्हणणं आहे, सर्व ग्रामस्थांना 2022मध्ये त्यांनी अंधारात ठेवून यांनी टेंडर नोटीस काढून परवानग्या घेऊन हा काम चालू केलेलं आहे। ग्रामस्थांना काही याची कल्पना नव्हती। 2022मध्ये फक्त ठराव असा झाला ती निर्लेखित करायची, त्याच्यानंतर त्यांनी खाली काय लाईनी वाढवल्या ते पब्लिकला माहिती नाही। नंतर 2024मध्ये आत्ता BDO साहेब आले होते, मी त्यांना म्हटलं 2024मध्ये हा जो ठराव झाला, मग यांनी तो ठराव का बरं मंजूर केला? खाली ग्रामपंचायत करायची नव्हती, त्यांनी तो ठराव मंजूर का केला? या प्रश्नावर सर्वजण बसलेले इथं अपंग जो 70-80 लोक आहे
वृद्ध लोक इथं जवळजवळ 400-500 यांना वरती जाणं शक्य नाही, तर सर्वांच्या हिशोबानं ग्रामपंचायत खाली करण्यात यावी ही सगळ्या ग्रामस्थातर्फे मी मागणी करतो. व्यापारी असोसिएशनतर्फे बी मी हीच मागणी करतो. मनोज श्रीराम पिंडे. तुम्ही कोण पदावर आहे का? मी पदावर नाही, मी ग्रामस्थ आहे. हां 26 जानेवारी 2024 रोजी जी ग्रामसभा झाली हां त्या ग्रामसभेत असं ठरलं की ग्रामपंचायत कार्यालय हे खाली झालं पाहिजे. हो, आणि ते गाळे जर बांधायचे असतील तर तुम्ही वरती बांधा आणि अजून कुणीकडे बांधा. आम्हाला ग्रामस्थांना त्याच्याशी काही एक घेणं देणं नाही. मी ग्रामपंचायत कार्यालय खाली व्हावं म्हणून उपोषणाला बसलेले आहे. आणि जोपर्यंत ग्रामपंचायत कार्यालय खाली मंजुरी होत नाही तोपर्यंत मी उठणार नाही. मेलो तरी चालेल. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.